अहिल्यानगरमधल्या जामखेड या ठिकाणी कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या दीपाली पाटील या नर्तिकेनं आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। दरम्यान दीपाली पाटील ज्या कला केंद्रामध्ये काम करत होती त्या घुंगरू कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी या प्रकरणी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। दीपाली पाटील या गेल्या 3 महिन्यांपासून कला केंद्रामध्ये कामच करत नव्हत्या अशी माहिती त्यांनी दिली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। दीपाली पाटील मूळ राहणारच्या कल्याणच्या होत्या। त्यांच्या काही आर्थिक याच्यामुळे उदरनिर्वाहासाठी कला केंद्रामध्ये पूर्वी 2-3 महिन्याखाली आपल्याकडे होत्या, पण सध्या काही ते आपल्याकडे नव्हत्या। हे दीपाली पाटील म्हणजे खूप गरीब होत्या नाही का, आणि ही कालची जी घटना झालेली खूप दुर्दैवी आहे। जामखेडमधल्या कला केंद्रामध्ये नर्तिका म्हणून काम करणाऱ्या दीपाली पाटील हिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केलेली आहे। एबीपी माझाच्या बातमीच्या नंतर भाजपचा पदाधिकारी संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केल्याची देखील माहिती समोर येते आहे। मयत दीपाली हिची आई दुर्गाबाई हिने दिल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जामखेड येथे CR नंबर 648/25 कलम 108 BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील जो आरोपी आहे संदीप सुरेश गायकवाड याला पोलिसांनी अटक केलेली आहे। आज न्यायालयात हजर करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।